ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर. नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची, साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची, मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. करायची आहे वृद्धी तुमच्या व्यवसायाची, टीव्ही रेडिओ डिजिटल सुरुवात प्रसिद्धीची, अहो साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920114917. नमस्कार श्रोते हो, मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत माझी मुलगी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमातनं आपल्या मुलीबद्दलच्या भावना हे वडील व्यक्त करत असतात. खरं तर वडिलांना खूप कमी व्यक्त होताना आपण बघत असतो आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी वडिलांनी आपल्या भावना मुलीपर्यंत पोहोचवाव्यात, ज्या त्यांनी कदाचित आतापर्यंत सांगितल्या नसतील. आणि आज या कार्यक्रमात मुलीबद्दलच्या भावना सांगण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आणि तिचं कौतुक करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ज्योतिर्विशारद डॉक्टर गजानन सांगळे. नमस्कार सांगळे सर. नमस्कार. तुम्ही ज्योतिर्विशारद आहात आणि या रिलेटेड खूप कार्यक्रम तुम्ही करता आहात. बरेच जण तुम्हाला त्या अनुषंगाने ओळखतात, पण आज एक वडील म्हणून तुमची ओळख सगळ्यांना करून देण्याची आमची इच्छा आहे, आमचा मानस आहे आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमात तुम्हाला बोलवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा असं विचारावंसं वाटतं की जेव्हा बाळ होणार आहे ही बातमी तुम्हाला कळली त्यावेळेला तुमची भावना कशी होती? ऍक्च्युअली ज्या वेळेला मला कळालं की माझी मिसेस प्रेग्नेंट आहे, तर पहिल्या दिवसापासून माझ्या घरी माझी इच्छा होती की मला मुलगी व्हावी. अच्छा. म्हणजे मला मुलापेक्षा जास्त मुलगीच हवी होती. माझ्या मिसेसला आणि माझ्या सासूबाईंना मुलगा हवा होता. तर माझ्या केसमध्ये मला पहिले मुलगी हवी होती आणि माझ्या केसमध्ये माझी मुलगी माझ्या धनाची पेटी आहे. कारण ज्या दिवशी माझी मुलगी जन्माला आली माझ्या जीवनाचा रातोरात कायापालट झाला. अच्छा. जे रंगचा राजा कसा होतो, मुलगी कशी नशीबवान असते, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी मुलगी आरुषी. आता तुम्ही म्हणालात की म्हणजे पहिली बेटी धनाची बेटी असं म्हणतो आणि त्या बाबतीत तुमच्या बाबतीत हे खरं झालेलं आहे अगदी. जेव्हा मुलगी झाली हे तुम्हाला कळलं, अर्थात तुमचा तोच मानस होता, ती इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली, तुम्ही आनंदात न्हावून निघाला असाल, तो क्षण कसा होता? मी आनंदात निघालो म्हणजे माझ्या मिसेसचं सिझेरियन झालं. तर आम्हाला माहिती होतं की आजच्या दिवशी डिलिव्हरी होणार आहे. बर. आणि माझी मुलगी मला झाली तर खरं बघितलं तर माझ्या मुलीला मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या मिसेसची डिलिव्हरी झाली, ती गावाकडे डिलिव्हरी झाली होती आणि डिलिव्हरी घेऊन झाल्यावरती माझ्या घरी मी मुंबईला राहायचो, माझी सासरवाडी बुलढाण्याला आहे. तर जेव्हा मी माझ्या मुलीला सुद्धा घरी घेऊन आलो होतो त्यावेळेला माझ्या वडिलांचं, म्हणजे आता माझे आई वडील दोघंही नाही आहेत, पण माझ्या आई वडिलांची पण प्रतिक्रिया ती होती जेव्हा माझ्या मुलाची लक्ष्मी आली घरी. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर मुली या खूप लळा लावतात, जीव लावतात. त्यांचं कितीही कोड कौतुक केलं तरी आई वडिलांना काय किंवा कुठल्याही नातेवाईकांना ते करायचंच असतं, म्हणजे वेळ पुरत नाही असं आपण म्हणू शकतो. तुमच्या मुलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिचं कोड कौतुक तुम्ही स्वतः कसं केलेलं आहे याबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे तिचे हट्ट पुरवले गेलेत का, तिने काय हट्ट केले? माझ्या मुलीने ज्या गोष्टीवर हात ठेवला किंवा माझ्या मुलीने जे काय सांगितलं, तर एकतर माझ्या मुलीशी संवाद एकदम चांगला आहे. आणि माझी मुलगी आहे म्हणून असं नाही सांगत, माझी मुलगी म्हणजे खरंच मी एक नशीबवान बाप आहे की मला तिच्यासारखी मुलगी मिळाली. माझ्या मुलीनी स्वतःच्या हिमतीवरती 10वी मध्ये अभ्यास करून तिला 90% मार्क तिला मिळाले. आम्ही तिला नेहमी, माझ्या मुलीला नेहमी सांगत राहतो की बेटा तू अभ्यास कर आणि अभ्यास तू गंमत म्हणून कर, कारण तिचा स्वतःचा वडील KG फेल आहे. त्यामुळे मी तिला सांगतो बाळा तू अभ्यास गंमत म्हणून कर आणि जितकं तू गंमत म्हणून अभ्यास करशील तितकी तू मोठी होशील. आता माझी मुलगी सध्या कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे, 2ऱ्या वर्षाला आहे आणि ती इंजिनिअरिंग करते आणि आता तिची इच्छा आहे की 2 वर्षांनी तिला अमेरिकेला जायचं आहे. अच्छा.
तर मी सारखी काळजी करत राहतो की आता माझ्या मुलीला अमेरिकेला जायचंय, अमेरिकेला पाठवण्यासाठी आपल्याला लाखो रुपये लागतील. तर म्हणजे मी कौतुकाने सांगतो ताई, माझी मुलगी शी इज वन ऑफ द टॉपर इन हर कॉलेज. सकाळी उठणार, नियमित अभ्यास करणार आणि ती नेहमी तिच्या मम्मीला सांगत राहणार की अगं मम्मी पप्पा उगाच काळजी करतात, मी मेरिटवर अमेरिकेला जाणार आहे. वा वा वा, क्या बात. बाप म्हणून ही गोष्ट मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही की एक मुलगी इतका वडिलांचा विचार करू शकते जे मुलं करत नाही. नक्कीच नक्कीच. या गप्पा अशाच चालू ठेवूयात पण या छोट्याशा ब्रेक नंतर. नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची, साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची, मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. करायची आहे वृद्धी तुमच्या व्यवसायाची, टीव्ही रेडिओ डिजिटल सुरुवात प्रसिद्धीची. अहो साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत माझी मुलगी या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय ज्योतिर्विशारद डॉक्टर गजानन सांगळे यांच्याशी. सांगळे सर, अर्थातच लहानपणीच्या काही गोष्टी असतात, काही प्रसंग असतात जे कायमचे आपल्या मनावर कोरले गेलेले असतात की अरे त्यावेळेला ना ती अशी वागली होती आणि मी हे करायला हवं होतं जे माझ्याकडनं घडलं नाही. असे काही प्रसंग आठवत आहेत का? तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय का? मला व्यवसाय करायचा होता. ज्यावेळेला माझी मुलगी जन्माला आली त्यावेळेला सुरुवातीचे 7-8 वर्ष म्हणजे ती माझी चूक आहे की पैसे कमवण्याच्या ओघामध्ये किंवा स्वतःचा संसार थाटण्यामध्ये मला तिला वेळ नाही देता आला. मी ज्या वेळेला घरी पोहोचायचो, भले रात्री 2 वाजू दे किंवा रात्री 3 वाजू दे, माझी मुलगी मी घरी येईपर्यंत जागी असायची. आणि मी घरी आलो तर रात्रभर ती माझ्या कुशीतच झोपणार. हो, तिचा माझी इतका लळा होता की तिला तेवढ्या थोड्या वेळातही तिला जास्तीत जास्त वेळ तिच्या वडिलांसोबत घालवायचा होता. अगदी खरं, अगदी खरं. आणि माझ्या पडत्या काळामध्ये माझ्या मागे सगळ्यात भक्कम जर कोण उभं राहिलं असेल तर ती माझी बायको, माझा मुलगा आणि माझी मुलगी. आता आई वडील होते पण आता माझे आई वडील हयात नाहीयेत. आणि माझा एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण हे माझ्या मागे कायम एकदम पाठीराख्यासारखे उभे राहिलेत माझ्या बायकोला. आणि माझ्या कुटुंबाच्या बाबतीत एकदम भक्कम पाय. आणि त्यातल्या त्यात माझी मुलं, ज्या वेळेला माझा ऍक्सिडेंट झाला होता, मी म्हणजे कौतुकाने सांगेन माझा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे मी सरकारी नोकरीत होतो, सरकारी नोकरी सोडली. 2014 साली मी एकदम 30 फुटावरून पडलो आणि मी 1.5 वर्ष बेडवर होतो. तर 1.5 वर्ष माझे भक्कम मित्र जर कोण असतील तर माझा मुलगा आणि माझी मुलगी. म्हणजे ते मला एकदम आधार द्यायचे, अरे पप्पा सगळं बरं होईल. म्हणजे इतके मॅच्युअर्ड होते, लहान होते वयाने पण ते इतके मॅच्युअर्ड होते. ते क्षण जरी माझ्या डोळ्यासमोर आले तरी डोळ्यात पाणी भरून येतात. क्या बात आहे. या कार्यक्रमाच्या मार्फत तुम्ही अरुषीला काही संदेश देऊ इच्छिता का, काही सांगू इच्छिता का जे तुम्ही आतापर्यंत तिला कधीच सांगितलेलं नाहीये? मी या कार्यक्रमामधून माझ्या मुलीला एवढंच सांगेन की बाळा चांगली शिक, ती शिकत तर आहेच, चांगली शिक, मोठी हो. सगळ्यात महत्वाचं एक चांगला नागरिक बन भारताचा. आणि कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको. तुला अडचण असेल तेव्हा तुझा बाबा तुझ्या मागे उभा असेल. वा, क्या बात आहे. खूप खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. आणि इतका छान तुमचा आणि तुमच्या मुलीचा जो नातेसंबंधांचा प्रवास आहे तो तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलात. या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी एकच सांगेन ताई, माझ्यासाठी माझी मुलगी माझा अभिमान आहे. म्हणजे मुलगा तर आहेच पण माझी मुलगी माझा खरंच अभिमान आहे. नक्कीच नक्कीच सर. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, पुन्हा भेटूयात मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत माझी मुलगी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर. नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची, साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची, मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची. करायची आहे वृद्धी तुमच्या व्यवसायाची, टीव्ही रेडिओ डिजिटल सुरुवात प्रसिद्धीची. अहो साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची.
रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920114917 9920114917. निर्मिती संकल्पना